नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत सिलेबस ऑफ बीसीए सेम 2. तर सेमिस्टर 2 चा बीसीएचा आज आपण इथे सिलेबस बघणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओला करूया सुरुवात. तर सगळ्यात आधी मित्रांनो आपण बघूया इथे की सब्जेक्ट्स कुठले आहेत सेमिस्टर 2 ला बीसीए मध्ये. तर सगळ्यात आधी फर्स्ट सब्जेक्ट आहे ऑपरेटिंग सिस्टीम, सेकंड सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स सी, थर्ड सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक 2, फोर्थ सब्जेक्ट आहे न्यूमेरिकल मेथड्स अँड फिफ्थ सब्जेक्ट आहे डिस्क्रीट मॅथमॅटिक्स 2. तर मित्रांनो आपण या सब्जेक्ट्स मधल्या आतमध्ये काय कंटेंट आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आहे ऑपरेटिंग सिस्टीम मधले, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये काय असणार आहे. तर मित्रांनो इथे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 5-5 युनिट असणार आहेत तुम्हाला. तर सगळ्यात आधी आपण एक एक सब्जेक्टचे युनिट मधले कंटेंट सुद्धा इथे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय कंटेंट आहे ते बघूया. युनिट 1 मध्ये सॉफ्टवेअर आहे. तर सॉफ्टवेअर मध्ये सॉफ्टवेअरचे टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर, असेंबलर, कंपायलर आणि इंटरप्रिटर हे टॉपिक्स आहेत. नेक्स्ट आहेत ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये डेफिनेशन त्याची, टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम, मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम, मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम, त्यानंतर इंट्रोडक्शन टू युनिक्स कर्नल, शेल ऍप्लिकेशन लेयर, इंट्रोडक्शन टू लिनक्स. हे झालं युनिट 1. आता युनिट 2 मध्ये काय आहे तर इंट्रोडक्शन टू ऑपरेटिंग सिस्टीम. ओएस म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टीम. तर डॉस, त्याच्यानंतर बुटिंग प्रोसेस, फॉर्मॅटिंग, डिरेक्टरी स्ट्रक्चर आणि फॅट म्हणजे फाईल अलोकेशन टेबल. त्यानंतर आहे इंटरनल डॉस कमांड्स. तर REN रेन. तर ही जी कमांड आहे ती रिनेम करायसाठी यूज करतात फाईल. त्यानंतर आहे CD चेंज डिरेक्टरी. तर अशा प्रकारचे प्रत्येकच कमांडला काही ना काही मिनिंग आहे. ठीक आहे. MD, RD, DIR, DEL, कॉपी, टाइप, डेट, टाइम, कॉपी, कॉन, एक्सटर्नल डॉस कमांड्स. आता एक्सटर्नल डॉस कमांड्स कुठले आहेत तर फॉर्मॅट, एक्सकॉपी, CHK, DSK, पाथ, एट्रीब, AutoExe, C.bat, config.sys. तर अशा काही युनिट 2 मध्ये कमांड्स आहेत. त्यानंतर आहे युनिट 3. युनिट 3 मध्ये काय आहे तर फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोसेस मॅनेजमेंट, स्टेट्स ऑफ प्रोसेसेस, प्रोसेस शेड्यूल, अल्गोरिदम हे सगळं आहे. त्यानंतर युनिट 4 मध्ये काय आहे फाईल मॅनेजमेंट, स्पेस अलोकेशन टेक्निक, डिरेक्टरी टाइप्स अँड स्ट्रक्चर्स. त्यानंतर युनिट 5 मेमरी मॅनेजमेंट, partitions, paging, segmentations, virtual memory management, demand paging, page replacement algorithm हे सगळं आहे. त्यानंतर आहे सेकंड सब्जेक्ट आपला ऍडव्हान्स सी. तर ऍडव्हान्स सी मध्ये काय काय शिकणार आहोत आपण तर युनिट फर्स्ट मध्ये आहे स्ट्रिंग हँडलिंग. स्ट्रिंग हँडलिंग मध्ये आहे डिक्लेअरिंग अँड इनिशियलायझिंग स्ट्रिंग व्हेरिएबल, स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स. तर स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स कुठले आहेत तर गेट्स, strcpy, strcat, strlen, strcmp, strlwr, इथे कॉमा पाहिजे. ठीक आहे. strlwr, strupr, strcmp, strcat, strstr, strref, strset. त्यानंतर आहे अरेज ऑफ पॉइंटर्स टू स्ट्रिंग्स. हे झालं युनिट 1. त्यानंतर युनिट 2 मध्ये काय आहे तर फंक्शन्स इन सी मधले फंक्शन्स मध्ये काय आहे तर डेफिनेशन, प्रोटोटाइप, लोकल अँड ग्लोबल व्हेरिएबल्स, स्टोरेज क्लासेस, फंक्शन डेफिनेशन, फंक्शन कॉलिंग, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय पॉइंटर, रिटर्न व्हॅल्यूज अँड देअर टाइप्स, फंक्शन्स विथ अरेज, फंक्शन रिकर्शन, पॉइंटर टू फंक्शन. त्यानंतर आहे युनिट 3. युनिट 3 मध्ये काय शिकणार आहोत तर स्ट्रक्चर, डिक्लेरेशन. स्ट्रक्चर मध्ये काय आहे तर स्ट्रक्चरची डेफिनेशन अँड डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन, ॲरे ऑफ स्ट्रक्चर्स, नेस्टेड स्ट्रक्चर, पॉइंटर्स टू स्ट्रक्चर्स हे सगळं आहे युनिट 3 मध्ये. त्यानंतर आहे युनियन. हा युनिट 3 चाच पार्ट आहे. युनियन मध्ये डेफिनेशन, डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन ऑफ युनियन, कंपॅरिझन ऑफ युनियन विथ स्ट्रक्चर. त्यानंतर आहे युनिट 4. युनिट 4 मध्ये आहे फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंग मध्ये स्ट्रीम्स अँड फाइल्स इन सी, डिफायनिंग अँड ओपनिंग अ फाईल. त्यानंतर फाईल ओपनिंग मोड्स, क्लोजिंग अ फाईल,
इनपुट आउटपुट ऑपरेशन्स ऑन फाईल कुठले आहेत? इनपुट आउटपुट ऑपरेशन्स तर FOF, FSCANF, FPRINTF, GET-W, PUT-W, FGET-C, FPUT-C, FGETS, FPUTs, FREAD, FWRITE, साइज ऑफ ऑपरेटर्स, हे सगळे काय आहेत? ऑपरेशन्स ऑन फाईल आहेत. त्यानंतर आहे युनिट 5. युनिट 5 मध्ये आपण रॅन्डम ऍक्सेस शिकणार आहोत. तर रॅन्डम ऍक्सेस मध्ये सुद्धा काही फंक्शन्स आहेत. FSEEK, FTAIL, FREWIND. ठीक आहे. त्यानंतर आहे हँडलिंग एरर्स. हँडलिंग एरर्स मध्ये काय आहे? FEOF अँड F एरर्स. त्याच्यानंतर आहे डायनॅमिक अलोकेशन ऑफ मेमरी, अलॉक अँड मॅलॉक फंक्शन्स. त्यानंतर सी ग्राफिक्स मध्ये काय आहे? लाईन अँड सर्कल. त्यानंतर आहे डिजिटल टेक्निक 2 हा सब्जेक्ट. तर याच्यामध्ये पहिल्या युनिट मध्ये आहे मल्टी व्हायब्रेटर्स अँड फ्लिप फ्लॉप. आता मल्टी व्हायब्रेटर्स अँड फ्लिप फ्लॉप मध्ये कन्स्ट्रक्शन्स अँड वर्किंग ऑफ अस्टेबल अँड बायस्टेबल ट्रान्झिस्टराइज्ड मल्टी व्हायब्रेटर्स RS, CLK, RS, D, JK, JKMS फ्लिप फ्लॉप्स, लॉजिकल डायग्राम, ट्रूथ टेबल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. या सगळ्यांचं लॉजिकल डायग्राम पण असणार आहे, ट्रूथ टेबल पण असणार आहे, त्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सुद्धा असणार आहे. त्यानंतर आहे कन्सेप्ट ऑफ एज, ट्रिगर फ्लिप फ्लॉप, कन्सेप्ट ऑफ प्रेझेंट अँड क्लिअर टर्मिनल्स. ठीक आहे. त्यानंतर आहे युनिट 2 काउंटर्स. काउंटर्स मध्ये आहेत असिंक्रोनस अँड सिंक्रोनस काउंटर्स, अप डाऊन काउंटर्स अप टू 4 बिट्स, म्हणजे 4 बिट पर्यंतचे जे अप डाऊन काउंटर्स आहेत तेच असणार आहेत. मॉडिफाईड असिंक्रोनस काउंटर्स, अप्लिकेशन्स ऑफ काउंटर्स, आयसी वर्जन ऑफ काउंटर्स 7493 IC अँड 7490 IC. ठीक आहे. त्यानंतर आहे युनिट 3 शिफ्ट रेजिस्टर्स आहेत युनिट 3 मध्ये. टाइप्स ऑफ शिफ्ट रेजिस्टर, SISO, SIPO, PISO, PIPO रेजिस्टर्स यांचं कन्स्ट्रक्शन्स अँड वर्किंग असणार आहे. लेफ्ट शिफ्ट अँड राईट शिफ्ट रेजिस्टर्स, IC वर्जन ऑफ शिफ्ट रेजिस्टर तर कुठल्या? तर 7495. application of shifts रेजिस्टर्स, रिंग काउंटर अँड जॉन्सन्स काउंटर. ठीक आहे. हा झाला युनिट 3. त्यानंतर युनिट 4 मध्ये आहेत मेमरी. युनिट 4 मध्ये आहे मेमरी, कन्सेप्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी मेमरी, मेमरी हायरार्की, क्लासिफिकेशन ऑफ मेमरीज, फ्लॉपी डिस्क, विंचेस्टर डिस्क, CD, DVD, सेमीकंडक्टर्स मेमरी, रॅम, रॉम. आता रॉमचे हे प्रकार आहेत PROM, EPROM, EAROM, EEPROM. ठीक आहे. त्यानंतर युनिट 5 मध्ये काय आहे? तर AD and AD कन्व्हर्टर्स. ठीक आहे. नीड्स ऑफ AD and DA कन्व्हर्टर्स, DA converters, weighted resistors are 2R ladder type specifications, IC version DA C0808. त्यानंतर AD converters, converter type, successive approximation type specifications, IC version ADC 0808. हे असणार आहे युनिट 5 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे न्यूमेरिकल मेथड्स. न्यूमेरिकल मेथड्सचा सिलेबस खूपच छोटा आहे, 5 युनिट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकच न्यूमेरिकल मेथड्स मध्ये काय आहेत ते बघूया आपण. तर युनिट 1 मध्ये आहे न्यूमेरिकल मेथड्स मध्ये कर्व फिटिंग, लिस्ट स्क्वेअर रिग्रेशन, कर्व फिटिंग, लिस्ट स्क्वेअर रिग्रेशन, लिनियर रिग्रेशन, पॉलिनोमियल रिग्रेशन, मल्टीलिनियर रिग्रेशन. युनिट 2 मध्ये आहे जनरल लिनियर लिस्ट स्क्वेअर, नॉन लिनियर रिग्रेशन, फिटिंग ऑफ ट्रान्सडेंटल इक्वेशन्स. ठीक आहे. ट्रान्सडेंटल इक्वेशन्स. ठीक आहे. त्यानंतर आहे युनिट 3
इंटरपोलेशन युनिट 3 मध्ये आहे इंटरपोलेशन मध्ये पॉलिनॉमियल फॉर्म्स, लिनियर इंटरपोलेशन, न्यूटन्स डिवाइड, डिफरेंस इंटरपोलेशन, पॉलिनॉमियल, लॅग्रेंजेस इंटरपोलेशन, लॅग्रेंजेस इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियल, त्यानंतर आहे इंटरपोलेशन विथ द इक्विडिस्टन्स पॉइंट्स युनिट 4, इनवर्स इंटरपोलेशन, स्प्लाइन इंटरपोलेशन, स्प्लाइन इंटरपोलेशन, चेबुशेफ इंटरपोलेशन पॉलिनॉमियल, त्यानंतर आहे युनिट 5 न्यूमेरिकल इंटिग्रेशन, मीनिंग ऑफ न्यूमेरिकल इंटिग्रेशन, ट्रॅपेझॉइडल रूल्स, सिम्पसन्स 1/3 रूल, सिम्बोसन्स 3/8 रूल. ठीक आहे, हे झालं न्यूमेरिकल मेथड्सचा पूर्ण सिलेबस. त्यानंतर आहे डिस्क्रीट मॅथमॅटिक्स 2. तर याच्यामध्ये ग्राफिक थेअरी आहे युनिट 1 ग्राफिक थेअरी ए. तर याच्यामध्ये आहे डेफिनेशन अँड एलिमेंटरी रिझल्ट्स, टाइप्स ऑफ ग्राफ्स, आयसोमॉर्फिझम, ऍडजसन्सी अँड इन्सिडेन्सी, मॅट्रिक्स, डिग्री सिक्वेन्स and Havel-Helsinki theorem without proof, subgraphs, induced subgraphs, complement of graph, self-complementary graph, complement of graph, self-complementary graph, union, intersection, ring, sum of two graphs, connected, disconnected graphs. हा झाला युनिट 1. युनिट 2 मध्ये आहे ग्राफ थेरी बी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आहे एज सिक्वेन्स, ट्रेल पाथ, circuits definition and elementary results, isthmus cut vertex, vertex and edge connectivity, Menger's theorem, Dijkstra's short path, shortest Dijkstra's short path algorithm. त्याच्यानंतर आहे युनिट 3 ग्राफ थेरी सी, Eulian graphs, definition and examples, characterization and Eulerian graphs, definition and example, characterization and Eulerian graphs in terms of degree, Eulerian graphs in terms of degree, Heuris algorithm, Hamiltonian graph, definition and example, sufficient condition for Hamiltonian graph without proof. त्यानंतर आहे युनिट 4 ग्राफ थेरी डी, definition of a tree equivalent characterization, elementary results, center, radius and diameter of tree,
spanning trees, fundamental circuits and cut sets, binary tree and elementary results, graph theory E. Kruskal's algorithm for weighted spanning tree, different types of directed graphs, connectedness, direct tree, arborescence and polish notion, networks and flaws, definition, example and construction of flaws only. तर मित्रांनो, थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. तर ही झाली मित्रांनो माहिती पूर्ण सिलेबसची. आय होप तुम्हाला प्रत्येकाला हा व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल. आय होप मित्रांनो की प्रत्येकाला तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल तुमचा सिलेबस जाणून घेण्यासाठी. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग. थँक्यू.